राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश सोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। श्रीराम। गणेश व शारदेला वंदन करून आदर्श अशी रामकथा सांगावयास मी प्रारंभ करते। ही रामकथा प्रथम नारद मुनींनी महर्षी वाल्मिकी यांना सांगितली। वाल्मिकी मुनींनी ती कथा 24,000 श्लोकांमध्ये रचली। ही 24,000 श्लोकांमध्ये रचलेली वाल्मिकी रामायण म्हणजेच आदिकाव्य आहे। या वाल्मिकी रामायणाचे बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड असे 7 विभाग आहेत। अयोध्या नगरीत राजा दशरथ नावाचा एक राजा होता। त्याला राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न नावाचे 4 पुत्र होते। ते चौघे वेदशास्त्रे आणि युद्धकला यांच्यामध्ये पारंगत होते। त्या चौघांना युद्धकला आणि राजनीतीचा अगदी खोलवर अभ्यास होता। एक दिवस विश्वामित्र ऋषी आले व यज्ञरक्षणासाठी राम आणि लक्ष्मणाला घेऊन गेले। वाटेतच रामाने ताटका राक्षसीचा वध केला आणि यज्ञ पूर्ण झाला। मग राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र ऋषी जनक राजाच्या मिथिला नगरीत आले। तिथे रामाने प्रचंड अशा शिवधनुष्याचा भंग केला आणि जनक राजाने आनंदित होऊन आपली कन्या सीता ही रामाला अर्पण केली। राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चौघांचे विवाह मिथिला नगरीतच झाले। त्यानंतर ते सर्व अयोध्येत परत आले। रामाच्या विवाहाला 12 वर्षे पूर्ण झाली। राम सर्वांचा आवडता होता, त्यामुळे रामाला युवराज करावे असे दशरथाच्या मनात आले। परंतु महाराणी कैकेयी हिने भरताला युवराजपद आणि रामाला 14 वर्षांचा वनवास असे 2 वर दशरथाकडे मागितले। राम आणि सीता तसेच त्यांच्यासोबत लक्ष्मण हे आनंदाने वनवासात गेले, परंतु ते गेल्याच्या दुःखानेच दशरथाचे निधन झाले। त्यानंतर भरतालाही अत्यंत दुःख झाले आणि राम चित्रकूटावर निवास करत असताना भरत आला आणि रामांना परत येण्यासाठी विनंती करू लागला, परंतु रामांनी येण्यासाठी नकार दिला। सरतेशेवटी भरताने रामांच्या पादुका नेल्या आणि त्या सिंहासनावर ठेवल्या आणि तो राम येईपर्यंत अयोध्येचे राज्य सांभाळू लागला। इथे राम, लक्ष्मण आणि सीता हे चित्रकूट पर्वत सोडून दंडकारण्यात आले। दंडकारण्यामध्ये अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते। त्या आश्रमांमध्ये तब्बल 10 वर्ष राम, लक्ष्मण आणि सीता राहिले। त्यांनी त्या आश्रमांचे राक्षसांपासून संरक्षण केले। त्यानंतर ते अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले। तिथे अगस्ती ऋषींनी रामाला दिव्यधनुष्य आणि बाण दिले। त्यानंतर त्यांनी पंचवटीत जावे असा सल्लाही दिला। राम, लक्ष्मण आणि सीता अगस्ती ऋषींच्या सल्ल्यानुसार पंचवटीमध्ये गेले। पंचवटीमध्ये गेल्यानंतर लक्ष्मणाने शूर्पणखेला विद्रूप केले, म्हणजे तिचे नाक आणि कान छाटले। त्यानंतर रामाने तिचे भाऊ खर आणि दूषण यांच्यासह 14,000 राक्षसी सैनिकांचा वध अवघ्या 72 मिनिटात केला। रामाचा हा पराक्रम शूर्पणखेने रामाला सांगितला। रावण अत्यंत संतप्त झाला आणि त्याने सीतेचे हरण केले। सीतेला शोधत असताना राम आणि जटायू यांची भेट झाली। जटायूने रामाला सांगितले की रावण सीतेला घेऊन दक्षिणेकडे गेला आहे, तेव्हा त्यांनी दक्षिणेकडे शोध घेण्यासाठी जावे। राम, लक्ष्मण हे दक्षिणेकडे गेले आणि ते पंपा सरोवराजवळ आले। हे पंपा सरोवराजवळ आले आणि हनुमान त्यांना भेटला। हनुमानाने त्यांची आणि सुग्रीवाची भेट घडवून आणली। सुग्रीवाने आणि रामाने एकमेकांना वचन दिले की ते दोघे एकमेकांना सहाय्य करतील। त्या वचनाला अनुसरून रामाने अधर्मी वालीचा वध केला आणि किष्किंधा नगरी ही सुग्रीवाला दिली आणि किष्किंधा नगरीचे युवराजपद हे वालीपुत्र अंगदला। त्यानंतर सुग्रीवाने रामाला दिलेल्या वचनाप्रमाणे 4ही दिशांना आपले सैन्य पाठवले। सीतेच्या शोधार्थ त्याने दक्षिण दिशेला आपल्या मुख्य वानरांना पाठवले, कारण जटायूने जसे सांगितले होते तसे दक्षिण दिशेला रावण सीतेला घेऊन गेला होता। त्याने हनुमान, अंगद आणि जांबवान या मुख्य वानरांना दक्षिण दिशेला पाठवले।
तिथले प्रत्येक अरण्य आणि गुहा हे ते वानर शोधत होते, परंतु त्यांना सीता कोठेच सापडली नाही. शेवटी ते महासमुद्रापाशी आले आणि तिथे ते सर्व थांबले. त्यानंतर तिकडे जटायूचा मोठा भाऊ संपाती आला आणि त्यांनी त्या सर्वांना सांगितले की रावण हा कुबेराचा भाऊ आहे आणि त्याने सीतेला ह्या समुद्रामध्ये 100 योजन लांब असलेल्या लंकेत नेलेले आहे आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला हा समुद्र ओलांडावा लागेल. ते शब्द ऐकल्यानंतर जांबवान लगेच म्हणाला की हनुमाना, तू वायुपुत्र आहेस आणि पराक्रमी देखील आहेस. समुद्र ओलांडून तू जा आणि सीतेला शोधून परत ये. त्यानंतर ते ऐकल्यानंतर हनुमानालाही स्फुरण चढले आणि हनुमानाने महेंद्र पर्वतावरनं झेप घेतली. आणि इथे आपण बालकांड ते किष्किंधा कांडापर्यंतचा सारांश पाहिला आणि यापुढे यावर्षी शिकवलेले सुंदरकांड आणि युद्धकांड पाहूया.